महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठकीत गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर राजभवनावर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या नेतृत्वाची पोकळी सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीने भरून निघाली असली तरी आता त्यांच्या हाती नेमकी कोणती खाते जाणार आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अशातच आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे। त्यांनी म्हटलं आहे की खरं म्हणजे अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहतो। रोहित पवार यांनी पुढे लिहिले आहे की डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही। त्यांच्या या शब्दामधून अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर आलेली दुःखाची तीव्रता स्पष्ट होते। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षा होत असताना रोहित पवारांची ही भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी